गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला पुढचा पॉईंट चालू करूयात, हेलिकल पाथ. मागच्या लेक्चरमध्ये आपण सायक्लोट्रॉनशी रिलेटेड सायक्लोट्रॉनशी रिलेटेड थेरी, जेई आणि नीटवाले पॉईंट आपण स्टडी केले होते. सायक्लोट्रॉन हा पॉईंट ॲक्च्युली आपल्या सिलेबसमधून डिलीट केलेला आहे, पण तो नीट आणि जेईसाठी लागणारा पॉईंट आहे म्हणून मी घेतला आहे. आता आज आपण जो पॉईंट स्टडी करणार आहोत तो आहे हेलिकल पाथ. हा पॉईंट देखील आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमधून ओमिट केलेला पॉईंट आहे, पण आपल्याला तो जेईसाठी लागणार आहे, नीटसाठी लागणार आहे, महाराष्ट्र CETसाठी लागणार आहे, त्यामुळे मी घेतो आहे. सो बघा, व्हेन चार्ज पार्टिकल इज प्रोजेक्टेड परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन इट फॉलोज हेलिकल पाथ. मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्टिकलच्या पाथ डिस्कस केल्यात इन इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज इन मॅग्नेटिक फील्ड. So when charge particle is projected parallel or anti-parallel to the magnetic field, it travel along straight line path, okay, and motion is uniform motion. When charge particle is projected perpendicular to the direction of magnetic field, it travels circular path. And when charge particle is projected oblique to the magnetic field, it follows helical path. So this path is helical path. This is direction of magnetic field. This is velocity of particle. हा अँगल थीटा, हे झालं V sin थीटा, हे झालं V cos theta. Okay, when charge particle is projected perpendicular to the direction of magnetic, oblique to the direction of magnetic field. Charge particle is projected oblique to the direction of magnetic field. Then it follows helical path. Okay, मग रेडियस ऑफ हेलिकल पाथ इट इज, आपली बघा सायक्लोट्रॉनमध्ये आपण स्टडी केलं आहे, रेडियस किती असते, QV/MB. मग हे आलं रेडियस ऑफ हेलिकल पाथ, QV परपेंडिक्युलर अपॉन, एक मिनिट, R इज इक्वल टू MV/QB. ही रेडियस असते. आता R इज इक्वल टू MV/QB, यामध्ये V हे बीला परपेंडिक्युलर असतं, बरोबर आहे. व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. आपण मागच्या लेक्चरमध्ये सायक्लोट्रॉनची थेरी स्टडी केले, त्याच्यामध्ये आपण रेडियससाठी रिलेशन ऑब्टेन केलं होतं, R इज इक्वल टू MV/QB. त्यातलं V म्हणजे व्हेलॉसिटी, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आणि व्हेलॉसिटी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, कारण चार्ज पार्टिकल प्रोजेक्ट केलेला असतो परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही काय म्हणतो, तुमच्या लक्षात येतं आहे का? सायक्लोट्रॉनच्या केसमध्ये आपण आरचा फॉर्म्युला प्रूव्ह केला होता, R इज इक्वल टू MV/QB. आता सायक्लोट्रॉनच्या केसमध्ये चार्ज पार्टिकल सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो. चार्ज पार्टिकल ट्रॅव्हल करतो अलॉंग सर्क्युलर पाथ. आता सर्क्युलर पाथनं तो जर ट्रॅव्हल करत असेल तर व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, तर R इज इक्वल टू MV/QB. आता आपला डायग्रॅम बघा. आपल्या डायग्रॅममध्ये मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीचा कंपोनंट आहे, तो V sin थीटा आहे. सो रेडियस इज इक्वल टू R इज इक्वल टू MV sin थीटा अपॉन QB. दिस इज रेडियस ऑफ हेलिकल पाथ. कळलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सायक्लोट्रॉनच्या केसमध्ये चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर डिरेक्शनला प्रोजेक्ट केलेला असतो, त्यामुळं सायक्लोट्रॉनच्या आतमध्ये पार्टिकलची मोशन सर्क्युलर असते. मग सर्क्युलर पाथची रेडियससाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये रिलेशन प्रूव्ह केलं आहे, R इज इक्वल टू MV/QB, where V is velocity, B is magnetic field and both are perpendicular to each other. मग रेडियस ऑफ हेलिकल पाथ फॉर्म्युला आला MV परपेंडिक्युलर अपॉन QB. आता व्हेलॉसिटी ते XY प्लेनमध्ये आहे, तिचे दोन कंपोनंट आपण ऑब्टेन केलेत, V cos थीटा, V sin थीटा.
मग व्हिलॉसिटीचा कंपाऊंड विच इज परपॅन्डिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड तो कोणता आहे? व्ही साईन थीटा आहे, बरोबर आहे. त्यामुळं हेलिकल पाथसाठी फॉर्म्युला आला रेडियस ऑफ हेलिकल पाथ आर इज इक्वल टू एम व्ही साईन थीटा अपॉन क्यू बी. ओके. टाईम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस, त्यामुळे या केसमध्ये टाईम पिरियडचा फॉर्म्युला आला टाईम पिरियड इज इक्वल टू 2πm अपॉन क्यू बी. टाईम पिरियडचा फॉर्म्युला आला टाईम पिरियड टी इज इक्वल टू 2πm अपॉन क्यू बी. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे पिच ऑफ हेलिकल पाथ. पिच ऑफ हेलिकल पाथ, पिच म्हणजे काय बघा, अ लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल ड्युरिंग इट्स वन रोटेशन इज नथिंग बट पिच. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय चार्ज पार्टिकल ड्युरिंग इट्स वन rotation is called as pitch. Therefore pitch is equal to v cos theta into t. पिचला मी पुन्हा एकदा डिफाईन करतो. पिच इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल इन वन रोटेशन. लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन वन रोटेशन. सो हे आलं व्ही कॉस थिटा इंटू टी. देअरफॉर पी इज इक्वल टू v cos theta into 2πm upon qb. Therefore p is equal to here 2π mv cos theta upon qb. This is pitch of helical path. लक्षात आलं? pitch of helical path रिलेशन लक्षात आलं? ओके. तर हेलिकल पाथसाठी हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जे खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके. मग आता आपल्याला पुढचं डेरिवेशन स्टडी करायचं आहे. सिम्पल डेरिवेशन आहे ते पण. टॉर्क ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग लो. टॉर्क ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग लो. ओके. आता लक्ष द्या. दिस इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हे एक लूप आहे, करंट कॅरिंग लूप. त्याला मी मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं आहे. करंट कॅरिंग लूप आहे विच कॅरीज करंट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. कॅरीज करंट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन ए बी सी डी. ही झाली ब्रेड्थ ऑफ लूप, ही झाली लेंथ ऑफ लूप. दिस इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲक्टिंग पॅरलल टू द प्लेन ऑफ पेपर. ओके. तर बघा, वी हॅव अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. अ करंट कॅरिंग लूप इज प्लेस्ड, करंट कॅरिंग लूप ABCD whose length is L and breadth is B is placed in uniform magnetic field. Okay. Current carrying loop whose length is L and breadth is B is placed in uniform magnetic field. It carries current in anti-clockwise direction. It will experience magnetic force. आता बघा, according to Fleming's left hand rule हे असं असणार आहे. थोडा कॅमेरावर धर. करंट डाऊनवर्डला, मॅग्नेटिक फील्ड असं झालं. हे 4 फिंगर करंट रिप्रेझेंट करतं आहे. हे मॅग्नेटिक फील्ड. तर हे झाला थंब. म्हणजे या साईडवरचा मॅग्नेटिक फोर्स असेल F1, तो व्हर्टिकली अपवर्डला असेल परपॅन्डिक्युलर टू साईड AB. तर या साईडवरचा फोर्स असेल तो इनवर्डला असेल, इन टू द प्लेन ऑफ पेपर असेल परपॅन्डिक्युलर टू द साईड CD. बरोबर आहे. साईड AD वरचा फोर्स असा असेल, साईड AD वरचा फोर्स असा असेल, तर साईड BC वरचा फोर्स असा असेल. ह्या दोन फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे. त्यामुळे हे दोन फोर्स एकमेकाला कॅन्सल करतील. हे बघा, ह्या दोन फोर्सची
लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे. सो हे दोन फोर्स एकमेकाला कॅन्सल करतील. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस हे दोन फोर्स हे दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डिरेक्शन, पण दे आर सेपरेटेड बाय सर्टन परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. सो हे F1 F2 आहे, ही असेंब्ली टॉर्क फॉर्म करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस लूप विल अंडरगोज रोटेशनल मोशन. मी पुन्हा एकदा डायग्रॅम रिप्रेझेंट करतो, पुन्हा एकदा डायग्रॅम एक्सप्लेन करतो. मॅग्नेटिक फील्ड आहे, वी हॅव युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, we have uniform magnetic field acting parallel to the plane. A current carrying loop which carries current I in anti-clockwise direction is placed in uniform magnetic field. Okay. Length is L and breadth is B. When current carrying loop is placed in uniform magnetic field, it will experience different forces. ओके. साईड ए बी वरचा फोर्स फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलनं तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो व्हर्टिकली अपवर्ड येईल, परपॅन्डिक्युलर टू साईड ए बी. तर साईड सी डी वरचा फोर्स असेल तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, परपॅन्डिक्युलर टू द साईड सी डी. साईड ए डी आणि साईड बी सी वरचे फोर्स असतील ते एक व्हर्टिकली अपवर्ड असेल तर दुसरा व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. ओके. हे दोन फोर्स ह्यांची लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे, ते एकमेकाला कॅन्सल करतील. पण F1 आणि F2 हे दोन फोर्स मॅग्निट्यूडमध्ये जरी इक्वल असले, डिरेक्शनमध्ये जरी अपोजिट असले तरी त्यांची लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट आहे, ते एकमेकाला कॅन्सल करणार नाहीत. तर ही असेंब्ली टॉर्क फॉर्म करेल. ओके. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस लूप अंडरगोज रोटेशनल मोशन. मग इथे बघा, L लेंथ ऑफ लो, B ब्रेड्थ ऑफ लो. ओके. B कॅपिटल B uniform magnetic field. Okay. B I current flowing through loop. सो आता पहिल्यांदा आपण मॅग्नेटिक फोर्स फाइंड करूयात F1. सो F1 इज इक्वल टू ILB साइन थीटा. आता मॅग्नेटिक फील्ड लेंथला परपॅन्डिक्युलर आहे, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे ते लेंथला परपॅन्डिक्युलर आहे. सो थीटा मॅग्नेटिक फील्ड लेंथला पॅरलल आलं आहे. सो थीटा झाला 90 डिग्री. साईन 90 इज इक्वल टू 1. मी उलटं बोललो. मॅग्नेटिक फील्ड लेंथला परपॅन्डिक्युलर आहे, सो थीटा 90 डिग्री आहे. साईन 90 इज इक्वल टू 1. सो F1 इज इक्वल टू हे आलं ILB, इक्वेशन नंबर 1. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपण F1 फाइंड करतोय. F1 हा फोर्स साईड ए बीला परपॅन्डिक्युलर आहे, बरोबर आहे. आता हे लूप जे तुम्ही प्लेस केलं आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक फील्ड आणि त्या लूपची लेंथ एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहे. पेपरवर जरी त्या दिसत नसल्या, प्रॅक्टिकली ज्या वेळेला तुम्ही ते लूप प्लेस केलेलं असेल त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या लूपच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहेत, म्हणजे लूपच्या प्रत्येक साईडला मॅग्नेटिक फील्ड हे परपॅन्डिक्युलर आहे. सो थीटा 90 डिग्री आहे, साईन 91 झालं. सो F1 इज इक्वल टू ILB. F2 हा फोर्स साईड सी डीवर ॲक्ट झाला आहे. सो F2 इज इक्वल टू ILB साईन थीटा. याही केसमध्ये साईड सी डीला मॅग्नेटिक फील्ड परपॅन्डिक्युलर आहे, थीटा 90 डिग्री आहे. सो F2 इज इक्वल टू ILB, इक्वेशन नंबर 2. F1 आणि F2 हे दोन्ही फोर्स मॅग्निट्यूडमध्ये सेमच आहेत, पण त्यांच्या डिरेक्शन अपोजिट आहे. ओके. मग आता मी पुन्हा वेगळा डायग्राम ड्रॉ करतो. हे AD हा फोर्स F1, हा फोर्स F2, ही झाली ब्रेड्थ. ओके. हे झालं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B. इट इज परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू साईड AB. ओके. हे दोन फोर्स आहेत.
साईड ए बी हा अँगल थीटा आहे, इन्क्लाइन टू मॅग्नेटिक फील्ड हा अँगल थीटा आहे, म्हणजे हे आलं बी साईन थीटा. ओके, डायग्राम बघा नीट. साईड ए बी हे दोन फोर्स F1 आणि F2 बरोबर आहे. हा अँगल थीटा, हा परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू दिस साईड, दिस इज डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, हे थीटा आलं म्हणजे ऑब्विसली राईट अँगल ट्रायंगल, ही साईड बी आहे, हा अँगल थीटा आहे, म्हणजे हे काय येणार बी साईन थीटा. मग टॉर्क ॲक्टिंग इज नथिंग बट आयदर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, टॉर्क इज नथिंग बट आयदर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग टॉर्क इज इक्वल टू आयदर फोर्स, हे आलं RLB इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बी साईन थीटा. सो टॉर्क इज इक्वल टू IB हे L इंटू बी साईन थीटा. आता L इंटू बी इट इज नथिंग बट एरिया, देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू IAB साईन थीटा. दिस इज फॉर्म्युला फॉर टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू IAB साईन थीटा. आता सपोज करा ही कॉईल आहे, दिस कॉईल हॅज n नंबर ऑफ टर्न्स, ह्या कॉईलला असे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, ह्या कॉईलला असे n नंबर ऑफ टर्न्स आहेत. तर त्या केसमध्ये टॉर्कचा फॉर्म्युला असेल टॉर्क इज इक्वल टू INAB साईन थीटा. टॉर्क इज इक्वल टू INAB साईन थीटा. क्लिअर झालं, लक्षात आलं. तर हे एक इम्पॉर्टंट डेरिवेशन जे आपल्याला कायम लागणार आहे. टॉर्क इज इक्वल टू INAB साईन थीटा इफ देअर आर n नंबर ऑफ टर्न्स. इफ लूप हॅज सिंगल टर्न देन टॉर्क इज इक्वल टू IAB साईन थीटा. मग आता जेईचे पॉईंट मी लगेच इथे डिस्कस करतो, लक्ष द्या. जेईचे पॉईंट आता बघा, आपल्याला की हे डेरिवेशन बहुतेक आपल्या सिलेबसमध्ये नसावं, मला कन्फर्म नाही आहे हे डेरिवेशन सिलेबसमध्ये आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण आपल्याला नीट जेईसाठी लागतं म्हणून मी घेतलं. आता लक्ष द्या, मी दोन डायग्राम ड्रॉ करणार आहे. हा कॉईलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजे एरिया व्हेक्टर बरोबर आहे. हे मॅग्नेटिक फील्ड, हा अँगल थीटा. दुसरा डायग्राम, हे मॅग्नेटिक फील्ड, हा अँगल थीटा. ओके, आता बघा कॉईलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल दिला असेल, मी काय म्हणतो नीट आहे का, कॉईलचा एरिया व्हेक्टर म्हणजे कॉईलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल दिला असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला घ्यायचा. टॉर्क इज इक्वल टू INAB साईन थीटा. कळलं, कॉईलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल दिला असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला काय घ्यायचा, टॉर्क इज इक्वल टू INAB साईन थीटा. जर मॅग्नेटिक फील्ड आणि कॉईलचं प्लेन यांच्यामधला अँगल दिला असेल, अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड प्लेन ऑफ कॉईल हा अँगल जर दिला असेल तर टॉर्क इज इक्वल टू INAB कॉस थीटा. लक्षात आले दोन रिलेशन. इफ अँगल बिटवीन perpendicular drawn to the plane of coil and magnetic field is given, then torque is equal to INAB sin theta. If theta is angle between magnetic field and plane of coil, then torque is equal to INAB cos theta. लक्षात आलं. आता N इंटू ए यालाच म्हणतात इफेक्टिव्ह एरिया, ए डॅश.
मग तुम्हाला जर इफेक्टिव्ह एरिया दिला असेल तर टॉर्कच्या फॉर्म्युलाला आय ए डॅश बी साईन थिटा, किंवा या केसमध्ये टॉर्क इज इक्वल टू आय ए डॅश बी कॉस थिटा. रिलेशन क्लिअर झाले, लक्षात आलं. जर कॉईलचं प्लेन आणि मॅग्नेटिक फील्डमधला अँगल दिला असेल तर कॉस थिटा यूज करायचा. कॉईलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर आणि मॅग्नेटिक फील्डमधला अँगल दिला असेल तर साईन थिटा यूज करायचं. क्लिअर झालं. तर आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. माझ्याकडे हे सर्क्युलर लूप आहे, विच कॅरीज करंट आय इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, तर या केसमध्ये व्हेन यू आर गोइंग टू पास करंट थ्रू कॉईल, कॉईल विल बिहेव्स लाईक मॅग्नेटिक डायपोल. इट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड and it will behave like magnetic dipole. So magnetic dipole moment, it is perpendicular. हे m म्हणजे magnetic dipole moment. Magnetic dipole moment is perpendicular to the plane of coil, acting in vertically upward direction or downward direction depending upon direction of current. करंट जर अँटी क्लॉकवाईज असेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ॲक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. करंट जर क्लॉकवाईज असेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल परपेंडिक्युलर टू द प्लेन ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शन. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग लूप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू इट अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉईल. Magnetic dipole moment of current carrying circular loop is directly proportional to current and directly proportional to cross sectional area. Therefore m is directly proportional to I into A. So m is equal to constant I into A. हा न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे. सो m is equal to I into A. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप फॉर्म्युलाला आय ए, एम इज इक्वल टू आय ए. एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आय म्हणजे करंट, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. क्लिअर झालं. इफ कॉईल हॅज एन नंबर ऑफ टर्न्स देन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे एन आय ए. इफ कॉईल हॅज एन नंबर ऑफ टर्न्स then magnetic dipole moment is NIA. I म्हणजे करंट, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. क्लिअर झालं. मॅग्नेटिक करंट कॅरिंग सर्क्युलर लूप ॲज मॅग्नेटिक डायपोल. आता बघा आपल्याकडे मॅग्नेटिक डायपोल आहे. आता मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय? असेंब्ली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट पोल सेपरेटेड बाय सर्टन फायनाईट डिस्टन्स. हा बार मॅग्नेट आहे. हा बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल, हा बार मॅग्नेटचा साऊथ पोल, हा बार मॅग्नेटचा साऊथ पोल सेपरेटेड बाय डिस्टन्स 2L. बरोबर आहे. दोन पोलमधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण डायपोल लेंथ म्हणतो. आणि डायपोल लेंथ ही व्हेक्टर क्वांटिटी आहे हुज डिरेक्शन इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. बरोबर आहे. आता व्हेन मॅग्नेटिक डायपोल इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड it will experience a torque. When magnetic dipole is placed in uniform magnetic field, it will experience a torque. हा एक इम्पॉर्टंट MCQ. जर मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल then magnetic dipole will experience torque, and if field is non-uniform then it will experience both magnetic force as well as torque. लक्षात आलं. मगाशी आपण करंट कॅरिंग सर्क्युलर लूपचं एक्झाम्पल बघितलं. याही केसमध्ये हे करंट कॅरिंग लूप जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं असेल, फील्ड युनिफॉर्म असेल तर तो इट विल एक्सपिरियन्स टॉर्क. फील्ड जर नॉन युनिफॉर्म असेल देन इट विल एक्सपिरियन्स ओनली फोर्स, इट विल एक्सपिरियन्स फोर्स ॲज वेल ॲज टॉर्क. क्लिअर झालं. फील्ड युनिफॉर्म असेल देन मॅग्नेटिक डायपोल विल एक्सपिरियन्स ओनली टॉर्क, अँड फील्ड इज नॉन युनिफॉर्म देन इट विल एक्सपिरियन्स फोर्स ॲज वेल ॲज टॉर्क. मगाशी आपण रेक्टँग्युलर लूप घेतलं होतं.
रेक्टँग्युलर लूपसाठी टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, INAB साइन थीटा. ओके. आता करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे त्यासाठी देखील फॉर्म्युला INAB साइन थीटा हाच वापरायचा. आता हा बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेट हा मॅग्नेटिक डायपोल असतो. याला जर तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर ह्याच्यावर ॲक्ट झालेला टॉर्क असतो वेक्टर टॉर्क इज इक्वल टू वेक्टर एम क्रॉस वेक्टर बी. वेन मॅग्नेटिक डायपोल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, बार मॅग्नेट हा मॅग्नेटिक डायपोल असतो. ओके. वेन मॅग्नेटिक डायपोल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देन इट विल एक्सपिरियन्स अ टॉर्क, आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो टॉर्क इज इक्वल टू वेक्टर एम क्रॉस वेक्टर बी. एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा. ओके. आता बघा, वेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री और 180 डिग्री, वेन थीटा इज 0 डिग्री और 180 डिग्री म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड दे आर पॅरलल टू इच अदर और अँटी पॅरलल टू इच अदर, देन टॉर्क ॲक्टिंग विल बी मिनिमम अँड इट इज इक्वल टू 0. ओके. जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतील तर डायपोल विल एक्सपिरियन्स मिनिमम टॉर्क, आणि मिनिमम टॉर्क किती असेल, 0 असेल. वेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर आहे, त्या केसमध्ये टॉर्क मॅक्झिमम असेल आणि टॉ मॅक्स असेल एम इंटू बी. आपलं महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे त्या बुकमध्ये हे डेरिवेशन्स वगैरे काही दिलेले नाही आहेत, त्यांनी टॉर्कचे डायरेक्ट फॉर्म्युले सांगितलेत. तर आपल्याला नीट जेईला फक्त फॉर्म्युलेच लागणार आहेत. तर मॅग्नेटिक डायपोलवर टॉर्क ॲक्ट होतो त्याचा फॉर्म्युला काय असतो, टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर एम क्रॉस व्हेक्टर बी. जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतील तर टॉर्क मिनिमम असतो आणि तो असतो 0. वेन थीटा 90 डिग्री असेल म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर टॉ मॅक्स असेल एम बी. क्लिअर झालं. आता मगाशी आपण स्टडी केलं, वेन मॅग्नेटिक डायपोल इज प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन इट विल एक्सपिरियन्स अ टॉर्क. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, ड्यू टू टॉर्क इट अंडरगोज रोटेशनल मोशन बिकॉज टॉर्क्स आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन, प्युअरली रोटेशनल मोशन. ज्या ठिकाणी टॉर्क ॲक्ट होतात त्या ठिकाणी रोटेशनल मोशन प्रोड्यूस होते, बरोबर आहे. सो वेन डायपोल इज प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड then it will experience a torque. As a result of this, it undergoes rotational motion. Work done to rotate a dipole, work done to rotate a dipole is stored in a form of magnetic potential energy. Work done to rotate a dipole is stored in a form of magnetic potential energy, and magnetic potential energy U is equal to minus वेक्टर एम डॉट वेक्टर बी. ओके. हे रिलेशन, हे जे डेरिवेशनची गरज नाही आहे, आपल्या बुकमध्ये पण डेरिवेशन दिलेले नाही आहेत, तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, मी काय म्हटलं पुन्हा एकदा रिपीट करतो, वेन डायपोल इज प्लेस इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इफ फील्ड इज युनिफॉर्म देन डायपोल विल एक्सपिरियन्स अ टॉर्क. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस इज अंडरगोज रोटेशनल मोशन. Work done to rotate a dipole is stored in a form of magnetic potential energy, आणि magnetic potential energy असते U is equal to vector m dot vector b. Therefore U is equal to minus mb cos theta. Okay. Theta is angle between dipole moment and magnetic field, बरोबर आहे. आता बघा, when थीटा इज इक्वल टू 0 डिग्री त्या केसमध्ये येणार यू इज इक्वल टू मायनस एम बी, बरोबर आहे. वेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री यू इज इक्वल टू 0 येणार, अँड वेन थीटा इज इक्वल टू 180 डिग्री यू इज इक्वल टू येणार प्लस एम बी.
बरोबर आहे. कॉस 180 म्हणजे -1, हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं. सो हे किती आलं, MB आलं. आता बघा, मॅग्नेटिक डायपोल मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इथे मिनिमम आहे, तर या केसमध्ये ती मॅक्झिमम आहे. कळलं. आणि इथे तर 0 आहे. आउट ऑफ पॉझिटिव्ह, आता इथे निगेटिव्ह नंबर पण आलेत, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह पण येणार आहे. निगेटिव्ह नंबर असतात ते 0पेक्षा कमी असतात. सो पोटेन्शियल एनर्जी मिनिमम केव्हा असणार आहे, वेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, वेन मॅग्नेटिक डायपोल इज प्लेस पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. when magnetic dipole is placed parallel to magnetic field, then magnetic potential energy is minimum and U minimum is equal to minus MB. This position is called as stable equilibrium position. ओके, या पोझिशनला काय म्हणायचं, स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. when theta is equal to 180 degree, that is magnetic dipole is placed anti parallel to magnetic field, potential energy will be मॅक्झिमम, आणि याला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. लक्षात आलं. तर वेन डायपोल मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर, एनर्जी स्टोर्ड, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन डायपोल इज मिनिमम. दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. वेन थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, दॅट इज magnetic dipole moment is anti-parallel to magnetic field. Potential energy stored in dipole is maximum. It is called as unstable equilibrium position. क्लिअर झालं. तर आपलं महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये बरेचसे डेरिवेशन दिलेले नाही आहेत, डायरेक्ट फॉर्म्युले दिलेले आहेत. आणि तुमचं पण मी टेन्शन फार न वाढवता, काही जे सोपे फॉर्म्युले आहेत त्यांचे डेरिवेशन ऑप्टेन न करता मी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युले देतो जे आपल्याला नीट जेईला लागणार आहेत. नीट जेईला डेरिवेशनची गरज नाही आहे, पण काही डेरिवेशन इम्पॉर्टंट आहेत. ते इम्पॉर्टंट डेरिवेशन आपल्या बोर्डवाल्यांनी ओमिट केले असले तरी देखील मी घेतलेत, आणि काही डेरिवेशन जे लेस इम्पॉर्टंट आहेत पण ते फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत, असे फॉर्म्युले मी डायरेक्ट घेतले. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट डिव्हाइस डिस्कस करायची आहे, ती म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, थांबूया.